Hello. Wow. Hello. Hello. This is the My Artifact episode number 1222. आजची तारीख आहे July 16, 2018. आता वाजले करीब रात्रीचे 10:30. वाव. आय डोंट नो, म्हणजे आज मी थोडस खुल्या मस्त आर्टिफॅक्ट एपिसोड करणार आहे. या जस्ट लाईक आज तर मी आर्टिफॅक्ट एपिसोड इवन बेटर पण करणार आहे. सो हाऊ आय मेक आर्टिफॅक्ट एपिसोड इवन बेटर. सो माझ्यापाशी 2 फोन आहे. एका फोनने रेकॉर्डिंग होत आहे आणि दुसरा फोन आहे जो आयफोन आहे, ज्याच्यावर मी आता फेसबुक ब्राउज करत आहे. FB, गुगल, FB. ओके, याच्यावर आपण लॉग इन करू. लॉग इन केल्यावर आपण जाऊ प्रोफाईल मध्ये. जा रे बाबा, माहित नाही युट्यूब म्हणजे हे वोडाफोन का झालंय, याला खूपच रद्दाड स्पीड देऊन राहिलाय. खूपच एकदम गंदी स्पीड. की गंदी स्पीड तुम्ही अजूनपर्यंत नाही पाहिली. हे असं लोड हॅव यू इवन इमॅजिन, आपण नाही का 10 KB 5 KB ला तरसत होतो आणि आता 100 200 300 KB दिस लाईक बकवास वाटते. काय असं वाटते का सिम चेंज करू का, ब्राउजच नाही करू. अशा प्रकारे मेंटली चेंज होऊन जाते. ज्याप्रमाणे आपल्याला नाही का हळूहळू नाही का गोष्टी दिसायला लागतात की भाऊ म्हणजे इज नॉट गुड. सो या, so should we begin? Yeah. So hello, this is the My Artifact episode number 1222. Right now we are creating a new beginning. न्यू म्हणजे एक नवीन अपडेट झालाय आपल्या आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये, असं म्हणता येईल. म्हणजे माय आर्टिफॅक्ट, हॅलो, दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1222. And this is not the normal artifact episode. This artifact episode is even better. Even better म्हणजे अजून पण गजब. असंच आहे, म्हणजे मी just like कुछ तो नया करते है. So that is why. So I'm doing it right now. याच्यामध्ये आपले फेसबुकवर जे पर्सनल क्वेश्चन्स आहेत, ते पर्सनल क्वेश्चन्स आपण या आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये डिस्कस करायचे आणि त्याचे आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा. आणि यालाच म्हणतात इवन बेटर. याने क्वेश्चन्स काही पण असू शकतात. सो आणि आन्सर जेन्युअली द्यायचे आहे, कारण कोणी ऐकणार कोणी आहे नाही, ऑडियन्स वगैरे कोणी नाही आहे नाही. सो यू जस्ट हॅव टू यू अँड दिस मोबाईल रेकॉर्डर. सो यू हॅव टू डू दिस. ओके, लेट्स बिगिन. द फर्स्ट क्वेश्चन इज हे माझं फिंगरप्रिंट खतम झालं आयफोनचं. 020993. द बेस्ट थिंग अबाउट फॅमिली इज. या, दॅट इज अ रिअली नाईस क्वेश्चन. फॅमिली इज अ रिअली इम्पॉर्टंट थिंग. आयुष्यामध्ये कुटुंब हे खूप चांगलं इम्पॉर्टंट रेज असते. कुटुंब म्हणजे नाही का एक प्रकारे नाही का आपल्याला जगायला शिकवते. कुटुंब म्हणजे एक प्रकारे असं असते की याच्यामध्ये जे मेंबर्स आहे ते आपल्याला सोबत राहून त्यांचे संस्कार, त्यांची भाषा, चालीरीती असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कोणाला कुटुंब वगैरे नसलं ना, ते एक प्रकार नाही का जस्ट लाईक बिना स्ट्रक्चरचा ढाचा तयार होत जातो आणि तो ढाचा कोणत्या वेळेस कोलॅप्स होऊ शकते. या, कुटुंब म्हणजे एक प्रकारे, फॅमिली म्हणजे एक प्रकारे ढाचा असतो तो. म्हणजे ढाचा म्हणजे मजबूत कडा, आपल्या रीढची हड्डी. या, आपल्या रीढची हड्डी कशी आहे, बिलकुल सरळ आहे, त्यामुळे आपण उभे चालत आहात. फॅमिली पण एक अशाच प्रमाणे काम करते आपल्या लाईफला बिल्डअप करण्यासाठी नाही का. हेच एक प्रकारे काम करत असते. तुम्हाला शिकवते की चांगली कोणती गोष्ट आहे, वाईट कोणती गोष्ट आहे, कोणत्या गोष्टीपासून दूर राहायला पाहिजे, कोणत्या गोष्टीला जवळ करायला पाहिजे. सो या साऱ्या गोष्टी असते जे आपल्याला मॅनिप्युलेट वगैरे करावं लागतात. सो क्वेश्चन इज, फॅमिली मधली बेस्ट थिंग कोणती आहे? वेल, इट वॉज लाईक खूप साऱ्या गोष्टी आहे जे मी सांगू शकत नाही, बट इट इज अ लॉट. म्हणजे आपल्याला राहणं शिकवते, खाणं शिकवते, एक प्रकारे वेळेवर जगणं, वेळेवर राहणं वगैरे. हे कोण शिकवते? हे फॅमिली मधलेच लोक शिकवतात ना. सो दॅट इज अ रिअली गुड पार्ट ऑफ थिंग. सो आय थिंक
फॅमिली म्हणजे जस्ट लाईक अ पॅकेज ऑफ गुड थिंग्स. आणि हे प्रत्येकाजवळ असणं गरजेचं आहे. समजा जर एक व्यक्ती ऑर्फन आहे तर त्याच्यासाठी पण फॅमिली असते. या आता हे बघ, हा दॅट इज द रिअली वन थिंग यू नीड टू अंडरस्टँड. फॅमिली म्हणजे काय? या मी आतापर्यंत फॅमिली कुटुंब वगैरे म्हणत होतो, बट व्हॉट एक्झॅक्टली फॅमिली? फॅमिली म्हणजे तुमचे आई वडील बहीण भाऊ. या दॅट इज अ फॅमिली. बट ऑल्सो पण काही फॅमिली असतात ज्यांच्यामध्ये आई वडील इन्क्लूड नसते. लाईक एक ऑर्फनेज मधले मुलं आहात तर त्यांच्यासाठी आई वडील कोणी नसते. या त्यांच्यासाठी त्यांच्या सोबत असले जे ऑर्फन मुलं असतात, ऑर्फन म्हणजे अनाथ मुलं, तेच अनाथ मुलं त्यांचे मायबाप असतात. या जेव्हा कोणीच नसते ना तेव्हा आसपास अराउंड असलेला लोक आपले फॅमिली बनून जातात. ते एकमेकांची काळजी घेतात, एकमेकांची केअर घेतात. इतक्या चांगल्या प्रमाणात तुला संस्कार देऊ शकत नाही ज्याप्रमाणे तुम्हाला तुमचे घरचे लोक संस्कार देऊ शकतात. बट तरीही एक कठीण परिस्थितीमध्ये ते तुमच्या सोबत राहतात आणि दॅट इज अ रिअली गुड थिंग अबाउट इट. सो मला वाटते की फॅमिली इज अ रिअली डिफरंट काइंड ऑफ लाईक. आणि हे प्रत्येक वेळेस चेंज होत जाते. या आता बघ ना, आता मी लहान होतो तेव्हा माझ्यासाठी आई वडील इम्पॉर्टंट होते. आता मी मोठं झालो आहे, मी घराच्या दूर राहत आहे, रूममेट सोबत राहत आहे. तर अनफॉर्च्युनेटली हे रूममेट्स माझे फॅमिली मेंबर झाले. मी यांच्यासोबत राहत आहे. या ऑफिसमध्ये मी टाइम स्पेंड करत आहे, तर अनफॉर्च्युनेट ते माझे फॅमिली आहे. या फॅमिली म्हणजे आई वडीलच नाही, तर फॅमिली म्हणजे एक प्रकारे असे लोक ज्याच्यावर तुम्ही ट्रस्ट करता, ज्याच्या ज्याच्या सराउंड मध्ये राहिल्यावर तुम्ही सिक्युअर फील करता. दोज आर द फॅमिली. या आणि त्यांची चांगली गोष्ट म्हणजे ते चांगली गोष्टच आहे कारण ते फॅमिली आहे. सो या फास्ट अँड फ्युरियस इज ऑल्सो द फॅमिली, राईट? या सो सो मला वाटते की फॅमिलीमध्ये एक चांगले गोष्टी नेहमीच असतात. सो नेक्स्ट क्वेश्चन, द मोस्ट मेमोरेबल कॉस्ट्युम आय वेअर इज. मोस्ट मेमोरेबल म्हणजे सर्वात अजीबसा कॉस्ट्युम मी कधी घातला असेल तर तो कधी लक्षात आहे का तुझ्या? सर्वात अजीबसा कॉस्ट्युम तर मी कधी घातला तर नाही. या जस्ट लाईक लहानपणी वगैरे हा एक आठवते यार. या एक आठवते, जेव्हा मी होतो बहुतेक सेकंड स्टँडर्ड मध्ये वगैरे होतो. खूपच लहान होतो. वर्धेला आलो होतो. वासेकर नाही का, त्यांच्या घरी आम्ही किरायाने राहत होतो. तेव्हा आमचं घर बनायचं होतं तर तेव्हा आम्ही किरायाने राहत होतो वासेकरच्या घरी. सो तिथे काय होतं की मी जेव्हा सेकंड स्टँडर्ड मध्ये गेलो होतो ना, म्हणजे तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्यासाठी खरेदी करून दिली. मला नवीन कपडे, शाळेचे कपडे, नवीन बॅग वगैरे घेऊन दिली. आणि नवीन बॅग सोबत नाही का मला रेनकोट घेऊन दिला. मला आताही माहित आहे डूड, त्या रेनकोटचा कलर ब्राऊन आहे, कथिया कलरचा, आणि त्याच्या मागे ब्लॅक कलरचा लोगो होता. आणि मला त्याची स्मेल आताही माहित आहे डूड. इट स्मेल इज जस्ट लाईक एक प्रकारे प्लास्टिक आणि जस्ट लाईक खूप मस्त अशी स्मेल होती. बापरे यार. हो, कारण तो इन्सिडंट माझ्या डोक्यात आताही आहे यार. आणि ते रेनकोट मला खूपच आवडलं होतं. म्हणजे त्याला अशी टोपी वगैरे होती, असं हात, आणि त्याला असं बटना होत्या, एकदम एक प्रकारे रेनकोट काइंड ऑफ लाईक दॅट. आणि एवढं मोठं होतं ना की त्याच्यामध्ये आपण नाही का बॅग घालून सुद्धा त्याच्या वरती रेनकोट घालू शकतो आणि तरी त्याच्या बटना लागत होत्या. सो इट जस्ट लाईक खूप मोठा रेनकोट होता तो. या सो तो मला आठवते की मी तो रेनकोट मी खूपच जास्त एक्साइटेड होतो. म्हणजे आय कॅन वेट टू विअर इट दॅट थिंग. म्हणजे मी त्याला घालण्यासाठी खूपच एकदम एक्साइटेड होतो का कवा पाऊस येते कवा घालतो, कवा पाऊस येते कवा घालतो. या आणि बाय द टाइम माझी एक्साइटमेंट लेवल इतकी वाढली ना की मी जसा घरी आलो, वडिलांनी माझ्याकडे जशी खरेदी केली ना तसा मी घरी आलो. आल्याबरोबर भर दुपारी मी रेनकोट घातला. भर दुपारी फुल गरमीमध्ये रेनकोट घातला आणि मस्त नाचून राहिलो. सो माझ्यासाठी नाही का इट वॉज अ रिअली हे एक खूप नवीन गोष्ट होती. बट
आय स्टील रिमेंबर दॅट थिंग. सच में म्हणजे खरंच विचार कर ना, म्हणजे जस्ट लाईक सेकंड स्टँडर्ड म्हणजे आय वॉज लाईक कधी 5-6-7 वर्षाचा असेल मी, आणि राईट नाव जस्ट लाईक 26-25 या. सो लाईक 19 वर्ष नंतर पण मला ही गोष्ट आत्ताही माहित आहे, आणि मी हे आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये रेकॉर्ड करून आलाय. दॅट इज अ रिअली गुड थिंग. दॅट इज द ऍडव्हान्टेज ऑफ आर्टिफॅक्ट एपिसोड इवन बेटर. लेट्स मेक आर्टिफॅक्ट एपिसोड इवन बेटर. सो या साला डूड यार, कितनी पुरानी बात माझ्या डोक्यात आता पण आहे, आणि मी हे सांगितली. अरे मेरे बाप, सच में ते नाही का, म्हणजे काही काही इन्सिडेंट्स नाही का आपल्या डोक्यामध्ये येतात आणि बिलकुल छापूनच जातात यार एकदम, आणि ते किती वर्ष होत जाईल ना ते विसरतच नाही. घ्या. आणि मला वाटते दॅट इज अ रिअली एक अजीबसा कॉस्ट्युम होता जो मी घातला. या कारण त्याच्यानंतर मी कधी असे अजीबसे कॉस्ट्युम कधी घातलेच नाही. जस्ट लाईक मी ग्रुपमध्ये राहण्यासाठी, ग्रुपमध्ये मिसळण्यासाठीच, ग्रुपच्या सराउंडिंग मध्येच म्हणजे राहण्याचा प्रयत्न करत होतो. त्यामुळे मी जस्ट लाईक असे अलते भलते जोकर सारखे कॉस्ट्युम मी ते कधी लहानपणापासून कधीच घातले नाही. बट दॅट इज अ रेनकोट वॉज अ रिअली अमेझिंग थिंग फॉर मी. हा, आणि त्याच्यानंतर मी कधी रेनकोट घेतला नाही त्याच्यानंतर, कधीच 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 नाही. कधीच रेनकोट घेतले नाही. वडिलांनी खूप वेळ घेतला आणि वडिलांचे रेनकोट मी घातले पण आहे. बट स्वतःसाठी रेनकोट दॅट वॉज माय फर्स्ट रेनकोट. तो ब्राऊन कलरचा होता, सेकंड स्टँडर्ड मध्ये घेतला. त्याच्यानंतर मी कधीच रेनकोट घेतला नाही, कारण नंतर मला पाऊस आवडायला लागला. पण मला रेनकोट आवडत होतं त्यावेळेस, आणि आताही रेनकोट आवडते हो ना. बट रेनकोट पेक्षा भाऊ ओलं होण्यामध्ये मजा येते यार. या नेक्स्ट क्वेश्चन. आय विश आय कुड स्पीक. वाव. कोणती भाषा तुला आवडते, म्हणजे कोणती भाषा तुला बोलायला आवडते? या दॅट इज अ रिअली नाईस क्वेश्चन. इंग्लिश इज अ रिअली गुड लँग्वेज. म्हणजे युजली नाही का आपण इंडियामध्ये असतो आणि युजली आपल्या आसपास अराउंड लोक नाही का इंग्लिश बोलताना तुम्ही इम्प्रेस होऊन जातात की भाऊ काय इंग्लिश बोलून राहिलाय, काय इंग्लिश बोलत आहे. आय वॉज रिअली इम्प्रेस बाय सम पीपल इज इंग्लिश वगैरे बोलत असेल, म्हणजे काही लोक खूप इम्प्रेस होत असेल, त्यामुळे त्यांना वाटत असेल की आपण सावधानी इंग्लिश बोलत असतो अशाप्रमाणे, एवढी फ्लुएंट इंग्लिश, हाऊ गुड इज दॅट. बट ऍक्च्युली मला इंग्लिशमध्ये इतका काही खास असा काही रस वाटत नाही. या आणि इंग्लिश माझ्यासाठी खूप परकीय भाषा आहे, खूपच परकीय भाषा आहे. म्हणजे अनफॉर्च्युनेटली मला कोणती भाषा बोलायची असेल ना तर मी मराठीच बोलेन, हिंदी पण बोलणार नाही. या कारण माझी मातृभाषा मराठीच आहे, मी मराठी बोलेन. हा, हिंदी ठीक आहे, काम चालवसाठी आपल्याला हिंदी तर बोलावंच लागेल, बट मराठी इज रिअली गुड फॉर मी. बट क्वेश्चन इज दॅट की तुला कोणती भाषा बोलायची आहे, म्हणजे जस्ट लाईक कोणती भाषा तुला बोलणं आवडेल तुझ्या तोंडातून. सो मला वाटते का मला जे उर्दू लँग्वेज आहे ना ते बहुत आवडते. म्हणजे पाकिस्तानमध्ये जे लोक बोलतात ना त्यांचे जे शब्द, इट वॉज लाईक प्यार, तिथे म्हणतात मोहब्बत, इथे म्हणतात शब्द, इथे म्हणतात, तिथे म्हणतात अल्फाज, आणि त्यांची जी टोनिंग आहे ना बोलण्याची, अरे मेरे बाप, इट वॉज लाईक मेरे उर्दू भाषा इतकी गजब आहे, आणि ते समोरच्या व्यक्तीला फुल टू इम्प्रेस करून टाकते बॉस, बहुतच बॉस. त्यामुळे मला उर्दू भाषा मला शिकावशी वाटते, कारण त्याच्यामधले शब्द, त्याच्यामध्ये जे अल्फाज, त्याच्यामधले जे ट्युनिंग, इट वॉज लाईक माइंड ब्लोइंग डूड. लाईक बहुतच गजब, बहुतच गजब. जेव्हा पण काही गझल वगैरे लागते किंवा कोणी मुसलमान मध्ये वगैरे बोलत असतो तर ते मला ती जास्त आवडते. इट वॉज लाईक इट डज फील्स रिअली वेल. खरं आजकाल ते मुसलमान लोक खूप कमी बोलतात उर्दू, म्हणजे त्यांच्यामध्ये खूप ऍडल्टरेट येतात, म्हणजे ऍडल्टरेट म्हणजे म्हणजे मिक्स भाषा, म्हणजे त्यांच्या उर्दूमध्ये ते मधातच इंग्लिश टाकतात वगैरे वगैरे. पण जे प्युअर उर्दू आहे ना, इट वॉज लाईक ट्रिमेंडसली गुड फॉर मी. म्हणजे ते खरंच आय विश आय कुड स्पीक उर्दू. या नेक्स्ट क्वेश्चन. आय कॅन्ट स्टँड इट. I can't stand it when. I can't stand it.
वेन स्टँड इट म्हणजे ओके, याचा अर्थ असा आहे की एक रागावलेला इमोजी आहे की मी ही गोष्ट कधीच सहन करू शकणार नाही. माझ्यासोबत झालेली ही गोष्ट मी कधी सहन करू शकणार नाही. आय वोंट स्टँड अबाउट दिस, म्हणजे असं म्हणतात ना इंग्लिशमध्ये वगैरे. याचा अर्थ असा आहे की मी हे गोष्ट कधीच सहन करू शकणार नाही. ती अशी कोणती गोष्ट आहे? वेल, माझ्या लाईफमध्ये कोणत्या गोष्टी मी सहन करू शकत इट वॉज लाईक मला ती जमणारच नाही. जमणार नाही म्हणजे मला ते बिलकुल आवडतच नाही. आय जस्ट थोडस दूर राहूशाच वाटते. सो फर्स्ट ऑफ ऑल, इंडियन रेल्वे ट्रेन्स. आय हेट ट्रेन्स. इतक्या गंद्या असतात ना, म्हणजे आपलं भारतीय रेल्वे आहे ना, मला ते बिलकुल आवडत नाही. या आता ठीक आहे, मागचे 8 महिने माझ्यापाशी भाऊ नागपूर टू वर्धा माझ्यासाठी काही दुसरा कोणता उपाय नव्हता, त्यामुळे मी रेल्वेने जात होतो. बट आता माझी मजबुरी होती, तेव्हा मला जावं लागत होतं रेल्वेने. बट मला रेल्वे आवडतच नाही, म्हणजे लाईक मी ते सहन करू शकत नाही. बिलकुल नाही. ना फर्स्ट क्लास, ना बोगी, ना जनरल, तर मेरे बाप बिलकुलच नाही. क्वचितच नाही. रेल्वे मला बिलकुल आवडत नाही. म्हणजे मी असं नाही म्हणू शकत की मी त्याचा बिलकुल म्हणजे त्यांनी कधीच प्रवास करणार नाही. बट असं आहे की इट्स लाईक मला काही चॉईस असेल ना, तर मी बाय बस जाईल किंवा बाय फ्लाईट जाईल. मी रेल्वेनी नाहीच जाणार. म्हणजे जेव्हा लाईक ऑप्शन इज जस्ट लाईक आता काहीच ऑप्शन नाही बॉस, आणि आता आपल्याला रेल्वेनीच जावं लागेल, तर मग भाऊ आता रेल्वे तर रेल्वे. या दॅट्स इट. बट रेल्वे इज नॉट माय फर्स्ट प्रायोरिटी. इट वॉज लाईक रिअली लास्ट प्रायोरिटी राहील माझ्यासाठी. रिअली लास्ट, जेवढे ट्रॅव्हल वगैरे करत असेल. सो मला रेल्वे बिलकुल सहन होऊ शकणार नाही. आय जस्ट कीप इट अवे. अजून कोणती गोष्ट आहे जे मला बिलकुल म्हणजे सस्टेन करू शकत नाही? इट्स लाईक रिअली रिग्रेट का हे गोष्ट मला नाहीच पाहिजे. या वेल, अशी कोणती गोष्ट आहेच नाही. या म्हणजे मी असं कोणतं हे नाही, म्हणजे आपल्यासमोर जे काही मांडलं आहे ते मांडलं आहेच. या आता आपल्याला आवडेल नाही आवडेल, दॅट इज अ पार्ट ऑफ चॉईस, राईट? बट कसं आहे की कधी कधी समोर आलेल्या गोष्टी ऍडजस्ट करावं लागतात. मिडल क्लास व्यक्ती आहे आपण. हायर क्लास व्यक्ती असला भाऊ काय माझी नाही, मला नाही पाहिजे वांग्याची भाजी, मला पिझ्झाच पाहिजे. असं नाही करता येत भाऊ. पिझ्झा म्हणायला गेलं 450 रुपये चुना लागतो, मग काय थोडस ऍडजस्ट करून गेल त्यावेळेस. बट अशी कोणतीच गोष्ट नाही जे मी बिलकुल अशी म्हणजे बिलकुल सहन करू शकणार नाही वगैरे, किंवा मला हे बिलकुल पाहिजेच नाही वगैरे. सो सो असं काही एकदम चोचलेबाजी वगैरे तर बिलकुलच नाही आहे. लाईक ठीक आहे, चालून जाईल वगैरे. चॉईस वगैरे नाही आवडत तर त्यामुळे आता मग काही चॉईस नाही, आता मग चलो बा, राईट? बट आय थिंक मला वाटते का मी या क्वेश्चनचा आन्सर प्रॉपरली दिला नाही, म्हणजे मला क्वेश्चन कळलं नाही. मला असं वाटते आय कॅन स्टँड इट व्हेन क्वेश्चन मला कळलं नाही. याच्या समोर एक रागवलेला इमोजी आहे. आय डोंट नो व्हॉट इज इट. नेक्स्ट क्वेश्चन. माय फेवरेट रुटीन इज. या फेवरेट रुटीन. रुटीन म्हणजे जस्ट लाईक तुमचा रुटीन, डेली रुटीन. तुमचा डेली रुटीन मधला फेवरेट रुटीन कोणता आहे? या वेल, माझ्यासाठी नाही का एक रुटीन सांगतो मी, जो की मला खूप जास्त आवडतो. फर्स्ट ऑफ ऑल, मी राहीन कुठेतरी, सकाळी उठीन, माझं एक स्वतःच घर राहील. घर कोणतं खूप जास्त मोठं नाही, या बट जागा मोठी. स्पेस, कुठे बिल्डिंग वगैरे नाही असा वगैरे. झाड, एक छोटीशी म्हणजे एक घर जे थोडं बहुत तरी चांगलं असलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्याच्या थोडा डिस्टन्सवर आहे आपलं गराज, इथे आपण काड्या वगैरे करू. मोठी जागा, स्विमिंग पूल वगैरे, थोडस टेकडीवर, थोडस म्हणजे चांगला व्ह्यू वगैरे राहील. मी सकाळी उठेल मस्त,
सकाळी उठील, माझ्यासोबत जो कोणी राहील व्यक्ती वगैरे किंवा पार्टनर वगैरे किंवा माझे लग्न वगैरे राहील तर तो. बाकी कोणी नाही. या तो मग जास्त डिस्टर्ब करणार नाही. त्यासोबत मी थोडासा कप ऑफ टी चहा पिईन आणि देन त्याच्यानंतर मग मी नाही का असं बसेल मस्त, सनराईज होईल वगैरे, ते सूर्याची किरणे माझ्या तोंडावर येईल. आय जस्ट म्हणजे मी त्याची वाट बघेल सूर्याची. सूर्य राईज होईल व्हायच्या अगोदर आणि देन मग मी माझं काम करेन, म्हणजे स्क्रिप्ट रायटिंग वगैरे वगैरे, इमॅजिनेशन व्हॉट वुड बी, कशाप्रमाणे आहे, काय आहे, असंच. म्हणजे एक लॅपटॉप राहील, असाच एक माईक किंवा मोबाईल राहील ज्याच्यामध्ये मी माझी स्टोरी रेकॉर्ड करत जाईल वगैरे वगैरे. एक व्हिडिओ राहील ज्याच्यामध्ये होल सीन रेकॉर्ड होईल व्हिडिओ याच्यामध्ये, आणि याच्यामध्येच पूर्ण दिवस निघून जाईल. हळू म्हणजे मला बोर वगैरे वाटलं तर मग मी टीव्ही वगैरे बघेल स्वतःच्या एंटरटेनमेंटसाठी, त्या व्यक्तीसोबत तुझं चॅट वगैरे करेल वगैरे वगैरे. बट मला माझं काम करण्यामध्ये मला ती माझी खुशी येईल आणि हे काम मी कंटिन्यू दिवसभर करेल आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मस्त आरामसे, म्हणजे आरामात माझं काम पण होईल ना आराम पण होईल. सो मला असा रुटीन हवा आहे. बट ऍक्च्युली हा रुटीन हा एक प्रकारे स्वप्न आहे. म्हणजे हे भेटन तर सही आहे, डेफिनेटली भेटन. बट हे काय की हे वर्षभरातून मे बी एक हप्ता भेटेल, वर्षभरातून एक हप्ता. माझा रुटीन काय राहील सांगू? डेली बेसिसचा रुटीन. हॉटेलमधून उठला, तयारी केली, सकाळी 4 वाजताची फ्लाईट पकडली, गो टू शंघाय, बीजिंग, न्यूयॉर्क, LA, वेगस, दिल्ली, बॉम्बे, नागपूर, कुठेही फ्लाईट गो, मग तिथे मीटिंग, त्यांच्यासोबत बोला, हे करा ते करा ते करा ते करा. देन त्याच्यानंतर कॅमेरा सेटअप, सगळा क्रू घेऊन साईटवर जा, साईटवर घेऊन ऍक्टरला समजा, असं तसं लवडा लसून वगैरे करा, आणि देन त्याच्यानंतर मग सवय द्या. सो हा माझा रुटीन नेहमीच राहणार ऑलमोस्ट. म्हणजे 3 वर्षानंतर तर हा रुटीन लागूच राहील. बट मला कसं असं वगैरे म्हणता नाहीत ना, म्हणजे मी याच्या अगोदर रुटीन सांगितलं, इट वॉज माय फेवरेट रुटीन. पण हा मी रुटीन मध्ये एक्सपिरियन्स केला नाही, पण हा रुटीन मला आवडेल असा हे एक्सपिरियन्स करायला. बट याचा अर्थ असा नाही आहे की माझा रुटीन वॉज खूप बेकार आहे किंवा नाही, असं नाही. म्हणजे मी आता ऑफिसमध्ये चाललोय, सकाळी उठून मी 7 वाजता चाललो आहे, दुपारी 3 वाजता येत आहे. हा पण रुटीन काही वाईट नाही, इट वॉज गुड. या दॅट इज गुड. समोर जाऊन पण मला अशाप्रमाणे काम करायचं आहे तर तो पण रुटीन चांगलाच राहील, वाईट राहणार नाही. या कारण त्या गोष्टीतून आपल्याला एक्सपिरियन्स करायला भेटतो. सांगू म्हणजे याच्या अगोदरचा जो आरामाचा रुटीन आहे, आराम आपल्याला केव्हा चांगला वाटतो सांग बरं? सांग ना. म्हणजे तुला आराम करायला केव्हा आवडेल सांगता? मेहनत केल्यानंतरच तुला आराम करूशा वाटेल ना. भाऊ, तू दिवसभर मेहनत करत आहे तर रात्री तुला शांतपणे झोप लागेलच ना, राईट? तर हेच तर आहे. मला वर्षभरामध्ये पूर्ण मेहनत करायची आहे आणि उरलेला 1 हप्ता जो आराम करायचा आहे, त्या आराम मध्ये जे मजा येते ती मजा एक्सपिरियन्स करायची आहे, राईट? असं नाही का विदाऊट मेहनत मी गेलो आणि माझा रुटीन जो मला फेवरेट रुटीन आहे तो मी एक्सपिरियन्स करण्यासाठी वगैरे असं तसं केलं, त्याच्यामध्ये काही मजा येणार नाही. आय वॉज लाईक रिअली अनस्टेबल राहीन मी तेव्हा, कारण मी मेहनतच नाही केली त्या गोष्टीसाठी. मेहनत केल्यानंतर मला जो शांतता भेटेल, जे शांत किंवा आराम वगैरे भेटेल, इट वॉज लाईक रिअली अमेझिंग थिंग्स फॉर मी. सो दॅट इज अ रिअली गुड थिंग असं मला वाटते. आणि दॅट इज ऑल्सो माय फेवरेट रुटीन, का मेहनत केल्यानंतर आपण आराम करावा. तो कोणताही रुटीन असो, आजचा असो का 3 वर्षानंतरचा की 10 वर्षानंतरचा. या नेक्स्ट क्वेश्चन. माय टिपिकल एक्सक्यूज व्हेन आय डोंट वॉन्ट टू गो टू द जिम. ओके,
टिपिकल एक्सक्यूज टू गो डोंट वॉन्ट टू गो टू द जिम. हो, एवढे चोचले बनत आपण कधीच केले नाही रे बॉस, कधीच केले नाही भाऊ. म्हणजे जस्ट लाईक आता ते अमेरिकेत वगैरे असे क्वेश्चन्सचे आन्सर वगैरे भेटेल म्हणा, पण आपल्या इंडियामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपल्या इंडियामध्ये जर तुम्ही जिमला जात आहे ना, तर पहिले 10 जण विचार करतात, भाऊ तू जिमला चाललाय का, बॉडी बनवशील वगैरे वगैरे. तो एक म्हणजे लोकांचा असा पर्स्पेक्टिव्ह नसतो का भाऊ तू जिमला जा. तू भाऊ असंच राह, तू लेझीच राहा सारखा. तू जिमला आहे म्हणजे तू जस्ट लाईक ऑड मॅन आउट आहे. ओके ठीक आहे. तर मग आपण जिमला जात आहेत या लोकांचे एक प्रकारे सानिध्यातून चाललोय आपण, जे लोक म्हणून राहिले वगैरे, हा भाऊ तू बॉडी बनवायला चालला वगैरे वगैरे. चलो ठीक आहे, आपण हे सहन केलं. त्याच्यानंतर भाऊ जिम मध्ये गेलो ना, जिम मध्ये गेलो का त्यावर लागते पैसा. 3,000 रुपये रेंट, 2,000 रुपये, 1,000 रुपये, काही काही जण 5,000 रुपये. भाऊ 5,000 रुपये जिम. आता तू मला सांग, तू महिन्याचे 5,000 रुपये जिम वर वेस्ट करून राहिलाय, तर कोणता बेवकूफ आहे जो जिमला जाणार नाही. सांग बरं, कोणता बेवकूफ आहे. म्हणजे भाऊ मी तुमच्या रेस्टॉरंट मधलं जेवण खाणार, त्यासाठी मी तुम्हाला आत्ताच 5,000 रुपये देतो. तो रेस्टॉरंट मला घेऊन घेईन आणि सर तुम्ही या, रोज या, आणि आपण गेलोच नाही. हे कोणत्या फायद्याचं, सांग कोणत्या फायद्याचं. आपल्याला झक मारून जावंच लागेल आणि आपण जातोच, आणि आपल्याकडे एक्सक्यूज वगैरे नाही आहे जिमला न जाण्याचा. आपण जातो म्हणजे जातो, आणि ज्यावेळेस असं वाटलं की आपल्याला नाहीच जायचं आहे तर आपण बंद करून टाकतो भाऊ केली जिम. पैसे आपले, आपलं काही एक्सक्यूज वगैरे नसते. हा एवढे चोचलेबाजी केले असते ना भाऊ, गाड मारून सच मी कधी नाही का जिम कधीच. म्हणजे मी गेले 1 वर्ष जिम मारला आहे. किती 1, 2, 3 वर्ष अगोदर, 3 वर्ष अगोदर मी मस्त जिम मारला आहे. वर्धेला मस्त रोज जिम मारत होतो वगैरे वगैरे. पण त्यासाठी माझे कधी एक्सक्यूज वगैरे नव्हताच प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणजे माझं रुटीन होता, सकाळी उठल्याबरोबर दात घासलं आपण जिमला जायचं. 9 ते 8:30 ते 9, 10 वाजेपर्यंत मस्त जिम मारायचं. 11 वाजता आल्यावर मस्त लायब्ररीत जायचं. सो मला तरी असं कोणता एक्सक्यूज वगैरे कधी होतच नाही. आणि भाऊ जिम साठी एक्सक्यूज भाऊ कोणत्या जमान्यात राहतो. ते US वाले, अमेरिकेवाले लोक करत असेल का भाऊ, 5,000 रुपये देऊन तू जिमला नाही चाललाय, जस्ट लाईक प्रिटी लेम घेऊन एक्सक्यूज घेऊन तू म्हणत आहे का मी भाऊ 5,000 रुपये, पागल झाला. 5,000 रुपये देऊन राहतो ते जिम वाल्याला गाण मारण तो आदर्श. पहिलेच 5,000 रुपये देऊ आणि त्याच्यानंतर मी जिमला नाही जाऊ. भाऊ कोण सांगितलंय डोकं, हा कोण, का माहित कोण विचारत असे क्वेश्चन्स वगैरे. नेक्स्ट क्वेश्चन, द बेस्ट सूप आय एव्हर हॅड वॉज फ्रॉम. बेस्ट सूप, ऍक्च्युली मी याच्याबद्दल आन्सर दिला आहे तर मी पुन्हा सांगतो. ओके, आता हा जो क्वेश्चन्स आहे हे अमेरिकन बेस्ड क्वेश्चन्स आहे. बट आता आपण आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये आहे, सो आपण हे सांगायला पाहिजे. चलो, आता सूप म्हणजे काय असते हे मला घंटा माहित नाही. आपण वरणाचं पाणी खूप वेळा पेलो आहे. वेट आपण वरणाचं पाणी खूप वेळा पेलो आहे, पण आपल्याला माहितच नाही का वरणाचं पाणी म्हणजे सूप आहे. यू जस्ट डोंट इवन नो. भाई म्हणजे आपण बिमार असलो का आई वरणाचं पाणी द्यायची, वरणाचं पाणी आवडते म्हणून पिऊन घ्यायचं. आपल्याला माहितच नाही ना भाऊ का वरणाचं पाणी म्हणजे पण सूप होते. ते लोक वरणाच्या पाण्याला एक स्पेशल डिश म्हणून एलॉबरेट करतात. आपण डाळच्या वरती जे पाणी वगैरे असते ना
त्या पाणीला आपण वाटीमध्ये काढतो आणि त्याला पितो. आपलं ती वरणाचं पाणी, त्याच्यासाठी स्पेशल डिश. ते लोक 100-150 रुपये खर्च करतात वरणाच्या पाण्यासाठी. आपण 2 रुपयाची डाळ घेतो, कुकर मध्ये मांडतो, मसाला वसाला टाकून त्याच्यानंतर ते पाणी पितो. त्याला म्हणतो आपण वरणाचं पाणी. अजून 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 थांब, अजून खतम झालेलं नाही. सूप म्हणजे काय आहे, म्हणजे अमेरिकेमध्ये किंवा अदर कंट्रीमध्ये सूप साठी एक स्पेशल तरीका आहे की याला काहीतरी सूप म्हणते. आपल्या इंडियामध्ये सूप वगैरे बनतात, पण त्याला सूप वगैरे म्हणत नाही. म्हणजे काय आहे की रविवारी चिकन बनवलं, रविवारी चिकन बनवलं, सोमवारी चिकनचा रस्सा आहे आणि 1-2 पीस पण आहे. आईनी काय केलं की आईनी तेच चिकन आणि रस्सा भातात टाकलं आणि भाताला मस्त तडका दिला आणि माझ्यासमोर मांडला. मी खाल्ला. मला माहीतच नाही, मी खाल्ला. मला चांगलं वाटलं. मला विचारलं लोकांनी, तू काय खाल्लं? मी खाल्ला मटणाचा भात. माझा एक्सपिरियन्स सांगतो, मी खाल्ला मटणाचा भात. राईट. मला आणि त्याच्यानंतर नाही का संध्याकाळी कोणीतरी म्हणे चल म्हणे आपण बिर्याणी खायला जाऊ. आता हा शब्द मी खूप वेळा ऐकला. हा शब्द बिर्याणी हा खूप वेळा ऐकला, पण कधी बघितलं नाही. बिर्याणी म्हणजे एक डिश राहते बा आणि असं काही ना काहीतरी असते त्याच्यात, हे कधी माहीतच नाही. म्हणजे आपण कधी खाल्लंच नाही ना, आपल्याला माहित नाही बिर्याणी म्हणजे होते काय. आपण ऐकलं आणि आपण खूप हे झालं, भाऊ बिर्याणी म्हणजे भाऊ आपल्या अवकाशच्या बाहेर वगैरे काही ना काहीतरी असल. हा, जेव्हा गेलो माहित पडलं बिर्याणी म्हणजेच मटणाचा भात होते भाऊ. तेरी माकी. म्हणजे आपण इतके दलितर की आपल्याला मटणाचा भात ना बिर्याणी म्हणजे माहित नाही. इवन मटणाचा भात इज क्वाईट बेटर दॅन बिर्याणी. पण लोक बिर्याणीच्या नावाने काही पण खातात आणि मटणाच्या भाता नावाने मूक करतात. बट म्हणजे खरं सांगू, म्हणजे जस्ट लाईक 10th स्टँडर्ड पर्यंत मला माहीतच नव्हतं की मटणाच्या भाताला बिर्याणी म्हणते बा. तोपर्यंत मी फक्त मटणाचाच भात खात होतो. पण त्याच्यानंतर मग मी बिर्याणी खायला लागलो. तोच मटणाचा भात म्हणजे बिर्याणी. आपल्या काही हे नसते, तोच सारखाच. या हा अजून खतम झालेलं नाही आहे, खूप साऱ्या गोष्टी आहे. हा, आता आपण येऊ सूप वर येऊ. सो माझी आई नाही का, जेव्हा नाही का मी बिमार असायचो ना, तर माझी आई काय करायची का चिकन आहे ना, चिकनला मॅरिनेट करायचं. मॅरिनेट म्हणजे काय असते की चिकन आणलं, पीसेस वगैरे आणले का त्याला धुवायचं, चांगलं धुवायचं मस्त हातून वातून वगैरे. त्याचे पीसेस वगैरे चांगले धुतले का धुतल्यानंतर मग त्याला नाही का कुकर मध्ये टाकायचे आणि त्यामध्ये थोडस पाणी वगैरे टाकायचं. ते त्याला शिजवण्यासाठी ना, मॅरिनेट होण्यासाठी ते शिजणं गरजेचं आहे. त्याला शिजवण्यासाठी तर ते शिजवायचं, त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकायचं जेणेकरून ते कुकरच्या वाफेवर ते पीसेस आहे ना ते आतून चांगले शिजेल. तर हे प्रोसिजर करायची. आता ते पाणी आहे ना, आता पीसेस उकळल्यानंतर मग ते पाणी असते ना, ते पाणी आई काढायची एका वाटीमध्ये आणि द्यायचं. आणि ते पीसेस मध्ये जे पाणी असते ना ते खूप खूप मस्त लागायचं. इट वॉज लाईक रिअली अमेझिंग. सो आईनी मला हे पाजलं होतं, खूप लहानपणीच पाजलं होतं. आई म्हणे हे हेल्थ साठी चांगलं असतं म्हणे, हे पिझ्झा म्हणे. आणि मला आवडत पण होतं तेव्हा ते काहीतरी वगैरे मटणाचं वगैरे मॅरिनेट केलेलं पाणी, ते मला खूप जास्त आवडत होतं आणि मी ते पिलं पण. बट मला ते माहित नव्हतं की याला पण सूप म्हणते बा. बाहेरच्या देशामध्ये लोक याला सूप वगैरे असं काहीतरी म्हणतात. बट आपण एक काहीतरी मेडिकल आहे बा, काहीतरी मेडिसिन आहे, म्हणजे आपण बिमार वगैरे झालो तर आपल्याला अशाप्रमाणे प्यायचं बा, आपण हे तेव्हाच पितो.
मला हे सूप आहे हे केव्हा माहित पडलं, जेव्हा राईट ना म्हणजे विशालचा जेव्हा वाढदिवस होता 2 वर्ष अगोदर, 2-3 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. त्याच्या घरी आम्ही चिकनची वाडी बनवली. तर आम्ही चिकन वगैरे आणलं, 2 किलो चिकन वगैरे आणलं, मॅरिनेट वगैरे केलं. आणि देन म्हणे वैभव म्हणे तुम्हाला सूप प्यायचं आहे का म्हणे. हो म्हणे. मग वैभवने ते पाणी काढलं आणि मस्त वाट्यामध्ये ते पाणी सजवलं आणि ते मस्त गरम गरम पाणी या आणि एक 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 चम्मच प्यायचा ना, अरे मेरे बाप, इट वॉज लाईक रिअली ट्रिमेंडसली गुड. आणि ते तेच पाणी होतं जे आई मला मेडिसिन आहे म्हणून ते पाजत होती. इट वॉज लाईक फील्स रिअली ग्रेट. आणि तेव्हा मला माहित पडलं की ते मटणाचं पाणी त्याला सूप असं काहीतरी म्हणतात. सो आतापर्यंत मी हेच असं काहीतरी खाल्लाय, वरणाचं पाणी आणि मटणाचं पाणी म्हणजे सूप आपल्यासाठी हेच आहे. बाकी तर असं काही वगैरे आपण कधी बघितलेलं तर नाहीच आहे. आपल्यासाठी हेच एक आहे ना, बाकी तर काही आहेच नाही. आपण अनपढ गवार, कुछ पता नहीं अपने को. हा. नेक्स्ट क्वेश्चन. फ्लॅट और हाय heels? Well, I'm not a girl, so I'm usually wearing flat chappal, flat shoes, flat sleeper, flat sandal. I didn't even use heels. सो मला माहित नाही, मी कधी हिल्स घातले नाही आणि मला त्याचा एक्सपिरियन्स पण नाही. बट या ते ते मुलींना माहित असेल. हा क्वेश्चन बिलॉंग्स टू गर्ल्स. फेसबुक डझंट नो आय एम मेल ऑर फिमेल. या फेसबुक डू नो, बट त्याचे क्वेश्चन्स तर एवढे डिसाईड नाही करू शकत ना या. सो राईट नो आता आपण एवढंच बोलू. आपण जस्ट लाईक 36 मिनिट्स खूप बडबड केली. 11 वाजले आहे. उद्या सकाळी 7 वाजता उठायचं पण आहे. आर्टिफॅक्ट एपिसोड इव्हन बेटर केल्याने कसं थोडंसं एक प्रकारे चांगला वाटतो, म्हणजे थोडंसं मन हलकं होते. खूप सारे क्वेश्चन्स वगैरे असतात जे आर्टिफॅक्ट एपिसोड क्लिअर होत नाही. डेली बेसिसमध्ये असे क्वेश्चन्स वगैरे कोणी विचारत नाही. बट हे फेसबुकचे जे क्वेश्चन्स आहे जे काफी इन्स्पायर करते, काफी पर्सनल असते आणि खूप साऱ्या मेमोरीज आपल्याला ग्लो करते. खूप साऱ्या जुन्या मेमोरीज आणि ते आपण आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये रेकॉर्ड करतो. दॅट इज अ रिअली गुड थिंग. सो दॅट इज ऑल्सो आर्टिफॅक्ट एपिसोड इव्हन बेटर. सो या, सो दिस इट. जास्त वेळ न घेता आपण इथेच क्विट करू. This is the My Artifact episode number 1222. Right now we are at Nagpur, Maharashtra. And, thank you.